सरांना एकच सांगून गेलतो की पाय मोडला तर चालतंय, 800 आउटऑफच मारणार. जेव्हा 2:40 टायमिंग आलं तेव्हा कळलं आपला गुलाल फिक्स आहे. माझा निर्णय झाला ठाम की नाही सर आता जॉबचं बघायला पाहिजे. त्यावेळी सरांनी थांबवलं म्हणून झालं, नाहीतर आम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट कुठंतरी कॅम्प्युटरच्या इथं पटणं मारत बसलो असतो आता तरी. त्यावेळी सरांनी धीर दिला मोठा. गणित एवढं सरांनी चांगलं करून घेतलेलं की एवढा सराव गणित झाला की त्यावेळी पेपरला मी म्हणजे सोडवताना म्हणजे एवढा सराव झाला की ती गणित माझ्या एवढी डोळ्याखाली गेली की मी बिन सोडताच ती म्हणजे गोळा लागवले. तेवढा मला तिच्या गणितावर एवढी पकड झालेली. आणि जीकेचं काय सरांनी आदल्या दिवशी पीडीएफ टाकलेली आणि दुसऱ्या दिवशी 5-6 प्रश्न तरी पेपरला त्यातलंच होतं. त्यामुळे त्या मार्गांचा माझा स्कोर चांगला झाला. मी सरांचं लय आभार मानतो मी खरंच. मला होक्या वगैरे काय जमत नव्हतं, ते समास म्हणा प्रयोग म्हणा कायच येत नव्हतं मला. ते वाचलं तरी मला वाटायचं की बाबा बास आपल्याला भरती होत नाही आपल्याकडनं काय. आणि पण सरांनी इतकं समजून सांगितलं की ते फक्त मला तेव्हा सांगितलेलं सरांनी आमच्या लेक्चरला, बास मी त्याच्यावर काहीच केलं नव्हतं, ते रिव्हिजन पण केलं नव्हतं मला तेवढ्याच. आणि होक्या पण सर शिकवताना असं तोंडी बोलायचे, एक वाक्यप्रचार वगैरे आम्हाला सगळं मला वाटतं त्यातले 4-5 वाक्यप्रचार तर तेच होते. फक्त माझ्या तेवढंच लक्षात राहायचं, असं कुणाला तरी टोमना देऊन बोलायचे त्यामुळे ते लक्षातच राहायचं. त्यामुळं तिथं होक्याला माझा मराठीला एक पण नाही मार्क गेला. खरं सरांच्या वया कधीच सोडू नकोसा, कारण सगळं बेस सगळा सरांच्या वहीवर आहे. जर तुम्ही सरांच्या वया परफेक्ट केला असाल तर तुमचं पुढचं सगळं घडणार आहे. त्यामुळे सरांच्या वया कधीच सोडू नकोसा. ग्राउंडच्या बाबतीत सांगायचं झालं तर चेचं सर काय विषय हार्ड माणूस आहे. तिथं काय माझं ग्राउंड स्टार्टिंगला मी 5 महिने अकॅडमीत होतो तेव्हा 30+ कधीच गेलं नाही. खरं इथं 2 महिन्यात माझं ग्राउंड 40 झालं. त्याबद्दल मी सरांची लय आभारी आहे.